नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज मी द रिंगण लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये आहे. जनरली या स्टुडिओमध्ये लोक मुलाखती देण्यासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी मी मुलाखत देण्यासाठी नाही तर रिंगण लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक श्री राजू पाटील यांच्याशी संवाद साधून नुकतीच झालेली जी काही महानगरपालिका निवडणूक आहे आणि होऊ घातलेली जी काही लातूरची जिल्हा परिषद जी काही निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल, नुकतीच जी काही महानगरपालिकेची लातूरची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जे काही राजकीय विश्लेषक होते त्यांचा असा अंदाज होता की भाजपची सत्ता येईल, परंतु झालं मात्र वेगळं की भाजपची सत्ता येण्याऐवजी काँग्रेसची सत्ता आली. तर याचं जे काही राजकीय विश्लेषण आहे आपण कसे कराल, काय सांगाल? मुर्मे सर, आपण जर रिंगण लाईव्हचे सगळे एपिसोड त्या भागातले त्या 10-12 दिवसातले आपण जर ऐकले असतील तर आपल्या लक्षात येईल. एकमेव मी व्यक्ती असा होतो की मला दोघांमध्ये प्रचंड टफ फाईट आहे असं दिसत होतं. सुरुवातीच्या काळामध्ये संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं लीड केली किंवा एक प्रचंड मोठं वादळ त्यांनी सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये निर्माण केलं, त्यावेळेला अनेकांना वाटलं की आता भाजप पुढे जाऊ शकतं. परंतु अमित देशमुखांची रणनीती, अमित देशमुखांचा संयम, अमित देशमुखांचं निवडणूक लढण्याची एक नवी पद्धत मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. आणि ते पळाले नाहीत, परंतु एक कदम पुढे चालत त्यांनी संभाजीरावांना सहजपणाने मागं टाकलं आणि ते पुढे निघून गेले. आणि कोणालाही वाटलं नव्हतं की काँग्रेस लातूरमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल. परंतु मला मात्र असं सातत्याने वाटत होतं की या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या बाजूला लातूरचा कौल मिळण्याची शक्यता कमी आहे असं मला सातत्याने वाटत होतं. त्याचे अनेक कारणं होते. त्या अनेक कारणांची खुलासाही आपण वारंवार केलेला आहे. काय घडलं की आपण मुर्मे, तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही निलंग्याचे ज्येष्ठ पत्रकार आहात. निलंग्यामध्ये जेव्हा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली, ही नगरपालिकेची निवडणूक अस्मित ते काय म्हणतो आपण त्याला विकासाच्या राजकारणावर झाली नाही. ना काँग्रेस पक्षाने विकासाची चर्चा केली, ना भारतीय जनता पार्टीने विकासाची चर्चा केली. अस्मिता, मग ती संभाजी पाटलांची ती भाषणं, ही निलंगा आहे, ही निलंग्याची माती आहे, ही निलंग्याची अस्मिता आहे, बाबळगावचं इथं काय काम आहे, हे पार्सल लातूरला गेलं पाहिजे, इथं ते कशाला येत आहे. त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की आता महापालिकेची निवडणूक आहे आणि संभाजीरावांना लातूरमध्ये या निवडणुकीचं कॅम्पेन करायला यायचंय. त्यावेळेला काय तर नेमकं तेच घडलं आणि संभाजीराव लातूरच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आले. मग जो व्यक्ती निलंग्यामध्ये अशा डरकळ्या करतो, अस्मितेच्या डरकळ्या करतो, करायला पाहिजेत का? नाही करायला पाहिजे. निलंगेकर हे जिल्ह्याचे नेते आहे, अमित देशमुख हे जिल्ह्याचे नेते आहे, ही सगळी मोठी माणसं आहेत, जिल्ह्याचे आहेत. पण तुम्ही एखादी निवडणूक जिंकण्यासाठी तुमची अस्मिता, तुमचं गाव, तुमची माती, या जर गोष्टी तुम्ही करत असाल, म्हणजे भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढली असं म्हणायचं. तुम्ही त्याच पद्धतीने लढली ना ती निवडणूक, तुम्ही निलंग्याची कशी लढली, पण तुम्ही हे विसरलात त्या काळामध्ये की आपल्याला लातूरचं नेतृत्व जायचंय किंवा आपल्याला अनेक ठिकाणी जायचं, आपण नेते आहोत, हे तुम्ही निलंग्याच्या निवडणुकीमध्ये विसरलात. त्याचा लातूरमध्ये तुमची निलंग्याची निवडणूक चालू असताना लातूरमध्ये जी चर्चा होती, तर लातूरमध्ये अस्मिता उभी राहिली आणि लातूरच्या जनतेला वाटलं ठीक आहे संभाजीराव अस्मितेच्या रिॲक्शन इकडे आली. येस, ती मूळ रिॲक्शन आहे. मूळ रिॲक्शन जी आहे, आता आपण म्हणतो की ते काय त्यांचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आले, त्यांच्यामुळेच हे घडलं नाही. मुळातच लातूरमध्ये ही दगदग होती, सल होती, अस्मितेची सल ही होतीच. पुन्हा मग प्रदेशाध्यक्षांच्या त्या रवींद्र चव्हाणांच्या स्टेटमेंटमुळं ही धग अधिक मोठी होत गेली. पुन्हा अर्चना पाटीलचं प्रकरण समोर आलं, त्यांना एकदा भारतीय जनता पार्टी प्रमुख आहात आपण निवडणुकीचे म्हणतात, लागलीच त्यांचं पद काढून घेतलं जातं, ते पुन्हा संभाजीरावकडे दिलं जातं. हे सगळी जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला आणि काँग्रेसला विजय मिळाला. सर, काँग्रेसला जे काही दणदणीत अशा प्रकारचा जो काही विजय मिळालेला आहे, या विजयाचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देणार? विजयाचं श्रेय अमित देशमुख यांना आणि त्यांच्या नियोजनाला पूर्णपणानं. पहिल्या श्रेयाचे जर वाटेकरी कोण असतील तर अमित देशमुख आहेत, परंतु एकटे अमित देशमुखच नाहीत. लागलीच दुसरे पण या विजयात श्रेय दुसऱ्याला पण द्यावं लागेल, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सुद्धा. बरोबर.
मुरमेश ही लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं 10% मतं घेतलीत. 10% 10%, मतं हां. घेतली आहेत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे हा टर्निंग उमेदवार. पॉईंट म्हणते. 5 उमेदवार होते फक्त आणि बरोबर. 5 उमेदवारांनी 10% मतं लातूरमध्ये घेतली आहेत. ही काही साधी गोष्ट नाहीये. माझा अंदाज होता वंचित बहुजन आघाडी 2.5-3% मतं खेचेल, परंतु 2.5-3% सुद्धा पुढे वंचित बहुजन आघाडी गेली. आणि मी एक व्हिडिओ केला होता किंवा एक भाष्य केलं होतं की आज तारखेला 36%वर काँग्रेस पार्टी आहे आणि वंचित बहुजन आघाडी जर सोबत आली तर ती 41%वर जाईल. हे खरं ठरलं, अगदी म्हणजे जशाच तसं ते खरं ठरलं आणि वंचित बहुजन आघाडीचा मोठा फायदा हा अमित देशमुखांना किंवा लातूरच्या काँग्रेसला झाला. तर भाजपचा जो काही पराभव झालाय, या पराभवाचं खापर फोडायचं म्हणलं तर कुणावर फोडणार तुम्ही? एकट्या कुणावरच फोडता येणार नाही. कसं असतं, सोपं आहे ना, संभाजीरावांवर म्हणायला सोपं आहे, परंतु संभाजीराव एकट्यावर फोडता येणार नाही. कारण या भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची पाळमुळं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रुजले गेले. मागील विधानसभेच्या. हां. मुरमेश हा एक महत्वाचा मुद्दा. या निवडणुकीचं विश्लेषण करताना आपण या मुद्द्याला टाळून पुढे जाऊ शकत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतला पराभव हा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ठरला होता. अहो मला सांगा, भारतीय जनता पार्टीचे जे लातूरची ज्याला भारतीय जनता पार्टी आपण म्हणतो, ठीक आहे, संभाजीराव किती अकांड तांडव करत असले किंवा आक्रोश करत असले तरी सुद्धा निवडणुकीमध्ये अर्चना पाटीलच्या विरोधात काम करणारी जी फळी आहे ना, त्याला तुम्ही मुक्त हस्ताना तिकीट दिली या निवडणुकीत. आणि अजून एक गोष्ट बघा, तुम्ही ते 22 निवडून आलेत भारतीय जनता पार्टीचे, त्यात 9 लोक अशी आहेत 22 पैकी की ज्यांनी अर्चना पाटील यांच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांचं काम केलं होतं. अनेकांनी तर पैसे वाटण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. म्हणजे अशी अति खूप मोठं कामं या लोकांनी केली आणि ती लोक निवडून आली. विशेष आहे, जे इमानदार राहिले भारतीय जनता पार्टी बरोबर त्याला तर उमेदवारीच मिळाली नाही, किंवा ज्यांना कुणाला मिळाली तर ते पराभूतही झाले. परंतु विधानसभेत ज्यांनी शॉर्ट केला आपल्या पक्षाबरोबर त्यांचाच थाट आता या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला आणि 22 मध्ये त्यांचा नंबर सुद्धा लागला. तर तुम्ही जे काही व्हिडिओ केल्या होत्या डॉक्टर अर्चनाताई पाकोडकर यांच्याबद्दल की भाजपचा पराभव हा भाजपनेच केला, आता या ठिकाणी पण जर ही निवडणूक जर बघितली आपण, महानगरपालिकेची जी काही निवडणूक झाली यामध्ये पण भाजपचा पराभव भाजपनेच केला असं राजकीय जाणकार बोलतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं? भाजपचा पराभव भाजपनं केला या निवडणुकीमध्ये असं मी म्हणत नाही. नाही, असं नाही. भाजपचा पराभव करणार कोण आहे, बदला कोण घेणार आहे, विरोध करणारे अंतर्गत बघा, संभाजी पाटलांच्या हातात सरळ सगळी सूत्र होती. खरं सांगतो, बाकीच्या लोकांना कोणाला काहीही महत्व नव्हतं. अगदी अर्चना पाटील यांना सुद्धा काही बसवराज पाटील यांनाही काही महत्व नव्हतं. दुसऱ्यांदा जर कोणाला महत्व असेल या निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये तर अजित पाटील कव्हेकरांचा सल्ला. म्हणजे अजित पाटील कव्हेकर आणि संभाजी पाटील हे त्यातले प्रमुख होते. बाकी लोकांना फक्त मग ते चहापान, नाश्ता, बैठक, भाषण एवढ्या पुरते ती सगळी लोक होती. अंतर्गत बंडाळी कसं म्हणणार? अर्चना पाटील चाकूरकर यांनी जर विरोध केला असता ह्या म्हणजे येऊ नये म्हणून, तर त्याला अंतर्गत बंडाळी मानता आलं असतं. अंतर्गत बंडाळी नव्हती ती. संभाजी पाटलांचं नेतृत्व मोठं व्हावं का होऊ नये हा एक मुद्दा होता. अनेकांना वाटत होतं की लातूरची महापालिका जर संभाजीरावांनी जिंकली, भाजपच्या लोकांना बरोबर संभाजीराव आपल्या डोक्यावर असे मिरे वाटतील की आपलं काही त्यामुळे हा निकालाला असं म्हणायचं एकच कारण म्हणता येणार नाही, परंतु अनेक कारणांमध्ये हे एक कारण सुद्धा आपल्याला आहे, नक्की आहे. सर, महापालिकेमध्ये जे काही यश मिळालेलं आहे आता या ठिकाणी या काँग्रेसला, त्यामुळे काँग्रेस गोटामध्ये फार मोठं उत्साहाचं वातावरण किंवा फार मोठा आत्मविश्वास आलेला आहे. तर या पार्श्वभूमीवर जी काही होऊ घातलेली लातूर जिल्हा परिषद जी काही निवडणूक आहे ती निवडणूक आम्ही जिंकू अशा प्रकारचा दावा काँग्रेस गोटामधून केला जाते. यामध्ये कितपत तथ्य आहे, काय वाटतं तुम्हाला? इतकं सोपं नाही काँग्रेसला. काँग्रेस भले आता त्यांचा उत्साह वाढलाय का? वाढलाय. उमेदवारीसाठी गर्दी वाढली आहे का? वाढली आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण लागलीच आता आम्ही जिल्हा परिषदेवर दावा करू, झेंडा फडकवू, इतकी ताकद काँग्रेसची वाढलेली नक्कीच नाही. कोणत्या बघा, 10 तालुके आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, 59 जागा आहेत आणि अमित देशमुख किंवा त्यांचे बंधू धीरज देशमुख असा दोघांचा आपण विचार करू. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करू आपण, तेव्हा धीरज देशमुखांचं नाव आपल्याला घ्यायला लागेल. कारण लातूर ग्रामीण हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. लातूर तालुका किंवा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
ह्यातल्या सगळ्याच जागा जिंकल्या असं गृहीत धरू आपण काँग्रेस पक्षानं. औशाच काय करणार? औशामध्ये 12 जागा आहेत विधानसभेच्या. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये, संभाजीरावच्या विधानसभा मतदारसंघामध्ये 12 जागा आहेत. पुढे बाबासाहेब पाटील आहेत, पुढे त्याच्या आपल्याकडे संजय बनसोडे आहेत. रेणापूर भागामध्ये पूर्णपणे ताकद लावून आहेत रमेश कराड. त्यामुळं इतकं सोपं नाही, जिंकणारच नाही तसा दावा मी करत नाही, कारण राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. परंतु आता झालं, आता आमचं सगळं मिटलं, आता लोक आमच्यावरच गुलाल टाकतील असं जर काँग्रेसवाले म्हणत असतील तर तो हा त्यांचा विजयाचा आनंद असेल किंवा अहंकार सुद्धा असू शकतो. तसा जर तो आला तर त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. तर आता काँग्रेसचं नेतृत्व निश्चितपणे माजी मंत्री अमित देशमुख करणार, परंतु आता विरोधामध्ये नेमकं नेतृत्व कोण करायचं यावरून सध्या खल सुरू आहे. आजही तुम्ही म्हणल्यासारखं की भाजपचे 3 आमदार आहेत, मग आता नेमकं कोण करणार नेतृत्व? भाजपाला खरं सांगू का, सगळेच नेते आहेत भाजपाचे. तेच मला आणि नेते तीच सगळ्यात मोठी कागदावरती त्यांची- भाजप फार मोठी आहे, त्यांचं तसं जर विचार केला तर भाजप विजयी व्हायला पाहिजे. हा, तर नेतृत्व कोण करणार याबद्दल काय सांगाल? सगळेच स्वतःला नेते समजतात. मग त्याच्यामुळेच म्हणतो मी की त्यामुळं- भाजपची फार मोठी डोकदुखी आहे. डोकदुखी तुम्हाला आहे, काय वाटतं? अगदी खरं आहे. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार जे आहेत, या 3 आमदारामध्ये अजिबात समन्वय नाही. रमेश कराड, अभिमन्यू पवार किंवा हे लोक आपल्या पत्रकारांच्या समोर ते छान बोलतात, बरोबर, एकमेकाच्या हातावर टाळी देतात, चिमटे काढतात, आपल्याला वाटावं की वा वा काय चाललंय. परंतु त्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा जिरला पाहिजे, हा जिरला पाहिजे, हा जिरला पाहिजे, हीच त्या तिघांची बी भूमिका आहे. आता राहिले बसवराज पाटील जे की अध्यक्ष आहेत. आणि मग बसवराज पाटील अध्यक्ष असले, बसवराज पाटील सिनियर असले, तर बसवराज पाटलाच्या विचाराने, त्यांच्या नियोजनाप्रमाणे हे सगळे कोणी काम करत नाहीत. सर, बसवराज पाटील फार ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष केलेला आहे, पण तरी पण त्यांना स्कोप नाही असं तुम्हाला म्हणायचं? त्याचं एक कारण स्कोप नाही असं नाही, त्यांचं पक्षात आगमन उशिरा झालं एक तर. आणि म्हणून बसवराज पाटलांना नाही हे असंच करायचंय असं म्हणता येत नाही. बसवराज पाटलाला अजूनही काम कसं करावं लागलंय सध्या, तुमचं मत काय, तुमचं मत काय, ठीक आहे आपण असं करू, ठीक आहे, समन्वय करण्याचा समन्वय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि जिथे कोणी नाही असंच करायचं म्हणतात ते मग सोडून देतात बसवराज पाटील. हेच बघा ना, आता बसवराज पाटील कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं, किंवा पक्षाचा हा आदेशच होता की कुठल्याही आमदार खासदाराच्या मुलानं उमेदवारी मागायची नाही, त्याला ती पक्षात द्यायची नाही. बसवराज पाटलांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सरळ सांगितलं की मी कुठल्याही आमदार खासदाराच्या मुलाला उमेदवारी देणार नाही. पण आपण बघताय, माझी खासदारांची मुलगी रोहिणा मतदारसंघामध्ये तिला पक्षाने उमेदवारी दिली. आणि रमेश कराड जे आमदार आहेत लातूर ग्रामीणचे, त्यांच्या मुलाला पानगावमधून उमेदवारी दिली. या दोघांना उमेदवारी दिली ना. आता बसवराज पाटलांची आज क्लिप फिरते, खूप व्हायरल होते की मी अजिबात उमेदवारी देणार नाही, आणि लागलीच काउंटर ते सगळे फोटो वगैरे येत आहेत. म्हणजे हा प्रकार, म्हणजे बसवराज पाटलांची सुद्धा एक प्रकारची कोंडी सध्या होते असं मला एकंदरीत वाटतं. सर, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा फार बोलबाला होता, परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त एकाच जागेवरती त्यांना समाधान मानावं लागलं. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस का नेमकी बाजारात बॅकफुटर का गेली एवढी, का आली बाजारात? बाजारात का गेल्याचा तो प्रश्नच नाही, का आली, त्याची एंट्री का झाली आणि ती कशी झाली. लातूर हे अत्यंत विद्वानांचं शहर आहे. इथला प्रत्येक मतदार पुढच्या माणसाला मत देताना, पुढच्या पक्षाला मत देताना 100 वेळा विचार करतो, कसे काय विक्रांत अचानक, काय विक्रांतला काय कमी होतं काँग्रेसमध्ये, काय केलं होतं अमित देशमुखांनी विक्रांतचं महापौर केलं ना तुम्हाला, महापौर पदावर पूर्णपणे सर्वोच्च पदावर लातूरचं जे काय कॅबिनेट दर्जाचं, राज्यमंत्री दर्जाचं पद आहे ते तुम्हाला दिलं ना लातूरचं. मग तुम्हाला कमी काय होतं? तुम्ही गेलात कसे अचानक? गेलात ते राष्ट्रवादीमध्ये गेलात, जाताना मग तुमच्यासोबत आमचे चंद्रकांत चंदू होते, 2 जण गेलात. एवढा मोठा साजाबाजा 15 दिवसामध्ये कसा घडला? या पाठीमागची सूत्र नेमकी कोणी हलवली? यासाठी लागणारं आर्थिक नियोजन नेमकं कोणी केलं? किंवा त्यांची भाषणं जेव्हा लोकांनी ऐकायला सुरू केली तेव्हा विक्रांत हे फक्त अमित देशमुखावर तुटून पडायला लागले. तुम्ही निवडणुकीत आहेत ना, मग तुम्ही दोघाला बोललं पाहिजे ना. इकडे संभाजीराववर तुम्ही टीका केली पाहिजे. अमित देशमुखांना टार्गेट केलं. त्या लोकांना, सगळ्या लोकांना अरे हे काहीतरी शाळा चाललेली आहे की हे दोघं ठरवून करतायत, संभाजीरावांनी हे ठरवून करतायत. काय ठरवून करतायत?
की विक्रांत जर इकडं आले म्हणजे राष्ट्रवादीत आणि त्याने एक पॅनल टाकला तर दलित मुस्लिमांची जी काँग्रेसची मतं आहेत ही मतं विक्रांत खेचतील किंवा कमीत कमी एवढी तरी खेचतील. विजयासाठी नाही खेचता आली तरी काँग्रेसचा पराभव तिथं होईल या मताच्या विभागणीमुळे. त्यामुळे त्यांना विक्रांतला संभाजी पाटलांनीच इकडं पाठवलं याची चर्चा लातूरमध्ये अधिक झाली आणि त्यामुळं त्याला फटका बसला. स्वतः विक्रांतला सुद्धा मोठा फटका बसला. 95 मताने 91 मताने विजय विक्रांत सारख्या नेत्याचा ही त्यांच्यासाठी अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. आता त्याने हे का केलं, यातून पुढे काय घडणार ते आपण भविष्यात बघूया. सर, लातूर जिल्ह्याचं नेतृत्व कोण करायचं यावरून मागील अनेक वर्षापासून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. मग ते संभाजीराव पाटील निलंगेकर असो किंवा अमित देशमुख, हे जे काही माजी पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. तर या स्पर्धेकडे तुम्ही एक राजकीय विश्लेषक म्हणून कसे पाहता? आता अमित देशमुख आणि संभाजी पाटील यांच्यात स्पर्धा सुरू आहे. मग आता स्पर्धा सुद्धा अशीच मोजावी लागेल आपल्याला की संभाजी पाटील जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय जिंकतायत. औसा हे संभाजी पाटील जिंकतायत का? नाही, तिथं अभिमन्यू आहे. लातूर संभाजी पाटील जिंकतायत का? नाही, तिथे अमित देशमुख आहेत. रेणापूर संभाजी पाटील जिंकतायत का? नाही, तिथे हे आहेत. तिकडे अहमदपूरच्या नगरपरिषदेमध्ये चांगलं काम संभाजी पाटलांनी केलं. उदगीरच्या नगरपालिकेचं शेष तुमच्या संजय बनसोडे यांना जातं. म्हणून यांना संभाजी पाटलांना आपल्या नेतृत्वाच्या कक्षा विस्ताराव्या लागतील, आणखी विस्ताराव्या लागतील, त्यांना काम करावं लागेल. आणि अमित देशमुखांचे असं आहे, अमित देशमुख आता लगेच जिल्ह्याचे काँग्रेसचे ते नेते आहेत अमित देशमुख, पण त्याला लगेच ते जिल्ह्याचे नेते आहेत असं मी मानत नाही, कधीच मानत नाही. तुमच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी जेव्हा उभी राहील, जिंकून सत्तेवर येईल, तेव्हा तुम्ही नेते. तोपर्यंत तुमच्या नेतृत्वाला काही अर्थ नाही असं मानणाऱ्यापैकी मी स्वतः आहे. आता अमित देशमुख तर काय, आता लातूर ग्रामीण, आता जर बाहेर पडा. निवडणुकीत पडले कुठे महानगरपालिका निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेतच ना तुमचा मतदारसंघ आहे. तुमच्या बदलीतून झाला असं आपण अमित देशमुख मध्ये समजायचं का? बघूया आपण अशी अपेक्षा करू. लातूर, अहो मला सांगा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये औषध काँग्रेस पक्षाला उमेदवार नाही मिळाले, काँग्रेस पक्ष लढला नाही. 1 किंवा 2 18पैकी एखाद्या जागेवर हाताचं चिन्ह घेऊन उभे राहिले नाही. औषधातून पंजा हा समूळ नष्ट झाला. कसे तुम्ही नेते आहेत जिल्ह्याचे अमित देशमुख? तरी मग आता कुठे गेला औषधातला पंजा? औसा ही पूर्णपणे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता ना. बरोबर. कुठे गेला? एवढे आमदार काँग्रेसचे निवडून आले. बसवराज पाटील 10 वर्ष आमदार राहिले तिथे. मुजिबुद्दीन पटेल सारखा एक अल्पसंख्याक समाजाचा माणूस 25 वर्ष नगराध्यक्ष राहिला तुमच्या काँग्रेस पक्षाचा. प्रत्येक संस्थेवर काँग्रेस होतं. कुठे गेलं हे सगळं? अमित देशमुखांनी का नाही लक्ष दिलं? सर, आता तुम्ही औषधाबद्दल बोलतात म्हणून परत हा प्रश्न विचारतो की औषधाचे जे काही विद्यमान आमदार आहेत अभिमन्यूजी पवार, त्यांनी मोठी ताकद लावली होती नगरपालिकेमध्ये, पण त्यांनाही पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावलं. ते तर म्हणतात की एवढा मोठा विकास केला. एवढा विकास केला असताना त्यांना पराभवाला का सामोरे जावं? त्या मागचं नेमकं काय कारण? गंमत सांगू का? आता त्या विकासाचं आणि यशाचं दोघांचं जमतंय का नाही असा प्रश्न निर्माण झालाय, किंवा विकासाचं आणि विजयाचं नातं असतं का नाही असाही प्रश्न निर्माण झालाय. मुर्मेजी, बसवराज पाटलांनी काय कमी विकास केला होता? पराभूत केला ना लोकांनी त्यांना. बरोबर. अभिमन्यूला आणलं. आता अभिमन्यूला शहरामध्ये 400 कोटी रुपयाची विकास कामं केली, पराभूत केलं लोकांना. विकासाचं आणि विजयाचं नातं आता उरलंय असं मला असं म्हणता येईल की खास करून औसा मतदारसंघामध्ये विकासाचा आणि विजयाचा काय संबंध नाही असं म्हणता येईल. 2-3 उदाहरणं लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट काय होती, औषधाचे लोक हुशार आहेत. औषधातल्या लोकांनाही कळतं काय करायला पाहिजे काय करायला नको. अभिमन्यू पवार औषधाला हवेत का? हवेत. पूर्णपणे अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वावर औषधकरांचा विश्वास आहे का? परंतु औषधकराला अफसरशेख पण हवेत ना. बरोबर. 24 तास शहरातल्या लोकांच्यासाठी उपलब्ध असणारा, त्यांच्यासोबत राहणारा, सातत्याने नगरपालिकेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणारा आणि काम करणारा व्यक्ती, किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, त्यांच्या घरात जाणारा, त्यांच्या डब्यामध्ये पीठ आहे का नाही हे पाहणारा अफसरशेख आहे. लोकांनी त्याला स्वीकारलं ना. बरोबर. विधानसभा म्हणून अभिमन्यू पवारला स्वीकारतील, अफसरला इथे नगराध्यक्ष म्हणून स्वीकारतील. तर औसा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने हे पण भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. आता नेमकं भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये माणसं ठेवणार आहे का नाही, काय सांगाल नेमकं?
विरोधी पक्ष कधी संपत नसतो मुरबीजी. दिनकर माने आले आणि विरोधी पक्ष संपला म्हणजे दिनकर मानेची एवढी मोठी ताकद होती अशी असते विधान आहे. दिनकर मानेंची अशी काही ताकद नावाची चीज नाही. त्यावर एक सविस्तर व्हिडिओ आज मी दुपारी करणारच आहे. ते जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून ते एकमेकांना फसवतच आले. बाळासाहेबाला फसवलं, उद्धव साहेबाला फसवलं, विलासराव देशमुखांना फसवलं, पुन्हा तिकीट दोनदा आणलं. दोन्ही वेळेला आपल्या तिकिटाचा काय व्यवहार करायचा त्यांनी केला. त्यामुळं त्यांच्याबद्दल फार आता औषधातला विरोधी पक्ष संपला असं म्हणता येत नाही. औषधामध्ये आणखीनही खूप ताकदीचे नेते आता उभे आहेत. त्यातलं उदाहरण सांगतो मी. अफसर शेख हा आता औषधातला भविष्यातला तगडा नेता आहे. एक मुस्लिम समाजाचा प्रमुख म्हणून किंवा त्या समाजातून आलेला एक ताकदवर अल्पसंख्याकाचा तो नेता आहे. दुसरीकडे लिंगायत समाजामधला श्रीशैल उडगे सारखा ताकदवर नेता आता मैदानात आहे. मराठा समाजामधला संतोष सोमवंशी सारखा एक तगडा नेता आता, म्हणजे हे जे कॉम्बिनेशन भविष्यामध्ये होईल या दुसऱ्या फळीला संधी मिळाली काम करण्याची. चांगलं झालं. दिनकरराव गेल्यामुळे ते औषधाच्या विरोधी पक्षाचं कोंडलेला जो हे होता श्वास तो तरी आता निदान कमीत कमी मोकळा झाला आणि पक्ष तर पुन्हा मजबूतीने उभे राहील. संपूर्णच जाईल हे नाही, नष्ट. भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात मोठं त्याच्या स्वभावातलं ही दुष्टता आहे, नष्ट करणे. नष्ट तर तुम्ही विरोधी पक्ष नष्ट केला तर लोकशाही तुमची कशी टिकणार आहे. आणि दिनकर माने आता आले म्हणजे अभिमन्यू पवारांचं कोटकल्याण झालं असं नाहीये. काळाच्या पोटात अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्या वेळेस योग्य वेळेला बाहेर येतात. जिल्हा परिषदेचं नेमकं काय चित्र राहील राजकीय सर, काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदेचं नेमकं चित्र अजूनही त्याची चित्र स्पष्ट जरी झालं नसलं तरी मला या तारखेला भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक दिसते. मला काँग्रेसच्या बाजूने लातूरची जिल्हा परिषद जाईल असं मला प्रथमदर्शी वाटत नाही. आजचं माझं हे पहिलं स्टेटमेंट. म्हणजे हे असंच घडेल असं नाही की एकंदरीत सगळ्या रचना, सगळी ताकद, सगळ्या आमदारांची ताकद बसवराज पाटील आता नेतृत्व करतात. बसवराज पाटील ही साधी गोष्ट नाही. तो व्यक्ती तगड्या ताकदीने लढतो असा अनुभव आहे आपला. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं जाईल लातूरची जिल्हा परिषद असं मला आज प्रथमदर्शनी वाटतं. हे माझं मत भविष्यामध्ये बदलू शकतं. त्याचा आजच खुलासा तुमच्या याच्यामध्ये मी करून मोकळा होतो. त्याचं कारण कसं असतं, स्टुडिओत बसून आपण गप्पा मारतो, एक अंदाज घेतो. गप्पा मारतो म्हणजे त्या काही मनाच्या गप्पा आपणही मारत नाही, अंदाज घेतो काय परिस्थिती आहे. तर आता एकटे अमित देशमुख, धीरज देशमुख आणि बाकीची सगळी 5 आमदारांची ताकद, 4 माजी आमदारांची ताकद, 2 माजी खासदारांची ताकद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बसवराज पाटलांची रणनीती. मला असं वाटतं की लातूर जिल्हा परिषदेत ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं जाऊ शकते. एवढं तुम्ही जे सांगितलं आता जी की भारतीय जनता पार्टीची ताकद, या पार्श्वभूमीवर जर समजा अमित देशमुख यांनी काँग्रेसची सत्ता जर जिल्हा परिषदेमध्ये आणली तर काय सांगाल तुम्ही? समजा एवढ्या या पार्श्वभूमीवर समजा अमित देशमुख यांनी काँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली, निर्विवाद अमित देशमुखांचं नेतृत्व लातूर जिल्ह्याने स्वीकारलं असा त्याचा अर्थ. अमित देशमुख आता अगदी निर्विवाद लातूर जिल्ह्याचे नेते झालेले आहेत. अमित देशमुखांचा, त्यांच्या पक्षाचा विचार संपूर्ण जिल्ह्याने स्वीकारला. आणि लातूर जिल्ह्यामध्ये जर काँग्रेसची जिल्हा परिषद आली ना तर काँग्रेसच्या आमदारामध्ये खूप मोठी वाढ झालेली सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये 2029च्या विधानसभेमध्ये दिसेल. निवडून जिल्हा परिषदेवर आपला झेंडा अमित देशमुख फडकवू शकतच नाहीत असं नाही हो. आज फक्त एक पाऊल पुढे दिसतंय आपल्याला भारतीय जनता पार्टी. जसं महापालिकेत बी असं झालं होतं सुरुवातीला, तर त्यांचं एक पाऊल पुढे आहे बाबा. भविष्यामध्ये काय होईल त्यावर आपण पुन्हा बोलू. पण समजा जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलाच तर अमित देशमुख हे लातूर जिल्ह्याचे निर्विवाद नेते ठरले. महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाचे ते एक महत्वाचे आणि प्रमुख नेत्यापैकीचे एक नेते ठरलेले. खूप मोठं असं जर काही घडलं ना तर अमित देशमुखांच्याकडं संपूर्ण महाराष्ट्र उद्याचा नेता म्हणून पाहिल. आणि ती क्षमता, ती क्वालिटी, तो संयम, तो विवेकवाद, ती विचार करण्याची पद्धत ही अमित देशमुख यांच्याकडे असल्याचं मला अलीकडे दिसून येत आहे. सर, जिल्ह्यात आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, परंतु बंडखोरी किंवा अंतर्गत बंडाळी ही फार मोठी भाजपची डोकेदुखी आहे. आणि तीच डोकेदुखी या ठिकाणी
या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसाठी ठरेल असंही बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं? नाही, आहेत तसंच आहेत. संभाजीरावला काय वाटतं की बाबा औषधातल्या अभिमन्यूची ताकद कमी झाली पाहिजे. अभिमन्यूला असं वाटतं की संभाजीरावची ताकद कमी, हे त्यांच्या अंतर्गत आहेत. म्हणजे हे जिथे तीन आमदार आहेत ना, ह्या तीन आमदाराचा सगळ्यात मोठा गोंधळ सुरू आहे. ह्याला वाटतं मी नेता, त्याला वाटतं मी नेता, त्यांना वाटतं मी नेता. ह्या तिघांचा एकमेकांच्या मीपणामध्ये कोण आहे नेता नेमकं तिघामध्ये? नाही, राजकीय तिघामध्ये विश्लेषक म्हणून तुम्ही जर सांगायचं म्हणलं तर संभाजी पाटील. आणि ते संभाजीराव निर्वाद पाटील संभाजी- निलंगेकर. अहो, त्याला इतिहास आहे. बरोबर. संभाजी पाटलांनी 2017 साली लातूरच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवलाय. लातूरची महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे. अनेक नगरपालिका त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतल्यात. अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये घेतल्या. त्यामुळे हे नाकारून चालणार नाही. आज भले अभिमन्यू पवारांना वाटत असेल की मी देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा फार मी आहे, किंवा यांना वाटत असेल रमेश कराडांना की ओबीसीचा खूप मोठा नेता मी आहे. हे खरं असलं तरी भारतीय जनता पार्टीचा लातूर जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा नेता कोण किंवा सर्वात मोठा नेता कोण असा थेट प्रश्न जेव्हा येतोय तेव्हा संभाजीराव पाटील निलंगेकर हेच नाव सांगावं लागतं. म्हणजे आमदार अभिमन्यू पवार म्हणा किंवा आमदार रमेश अप्पा कराड म्हणा, यांना राजकीय मर्यादा आहे तुम्हाला असं म्हणायचं, बरोबर? नाही, आहेत. एक तर तुमची एंट्रीची मर्यादा आहे. बरोबर. अहो, खासदार राहिल्या, संभाजी पाटलांच्या मातोश्री खासदार राहिल्या. बरोबर. आणि खासदार कसं आहे बघा, रुपाताई पाटील, आदरणीय रुपाताई पाटील निलंगेकर यांना खासदार करण्याच्या प्रक्रियेमध्ये संभाजीरावचं जे योगदान होतं ना, भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं लोकांच्या मनावर, ती जी तडफ होती, त्या तडफेला आपण नाकारू शकत नाही. किंवा संभाजीराव पाटील निलंगेकरांची एंट्री भारतीय जनता पार्टी किंवा निलंगेकर परिवाराची एंट्री भारतीय जनता पार्टी झाली आणि भारतीय जनता पार्टीला फळं आणि फुलं यायला सुरुवात झाली. ही गोष्ट मान्य करावी लागते. तर अमित देशमुख यांना संभाजीराव पाटील निलंगेकर आव्हान देऊ शकतात असंही बोललं जातं. परंतु त्याचबरोबर अधूनमधून असं ऐकायला मिळतं की अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये राजकीय सेटलमेंट आहे. तुम्हाला काय नाही, वाटतं? सेटलमेंट वगैरे नाही. दोघांच्या स्वभावामध्ये किंवा दोघांच्या नैतिकतेमध्ये एक मोठा बदल मला दिसून येतो. अमित देशमुख आणि संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात संघर्ष आहे का नेतृत्वाचा आहे. मग कधी कधी संभाजीराव वडचट ठरतात, कधी अमित देशमुख वडचट ठरतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमित देशमुखाकडं महाराष्ट्र एक लोकनेता भविष्यातला म्हणून पाहतात, असं संभाजीरावला महाराष्ट्रात पाहिलं म्हणजे जातं. आणखी संभाजीराव पाटील निलंगेकरांना लोकनेता व्हायला आणखीन वेळ आहे. वेळ आहे. त्यांना खूप त्याच्यात सुधारणा करून घ्याव्या लागतील. संभाजीराव पाटील निलंगेकरांना आपल्या नेतृत्वाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी कसलाच अतिरेकपणा, कसलाच म्हणजे 2000 काय याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये 14च्या निवडणुकीमध्ये औशामध्ये ज्या औशाच्या चौकात जो प्रकार घडला ना, असला प्रकार त्यांच्याकडनं अपेक्षित नाही. खूप संयमानं त्यांना भविष्यामध्ये राजकारण करावं लागेल आणि आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागेल. धन्यवाद सर. तुम्ही अत्यंत बिझी शेड्यूल असताना देखील तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणावरती मनमोकळ्या गप्पा मारलात. त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.